भाजी पटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे। एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीची आणि नेहमी करणारी अशी भेंडीची भाजी करणार आहे आपण आज। पण ती चिकट होणार नाही अशी भेंडी करणार आहे आपण। त्यासाठी मी पावशेर इतकी भेंडी घेतलेली आहे, कट करून स्वच्छ धुवून कट केलेली आहे। त्यानंतर हिरवी मिरचीची काप, लसणाची काप, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद आणि शेंगदाण्याचं कूट। आता आपण गॅस पेटवून कढई गरम करून त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे। 2 चमचे इतकं तेल गरम झाल्यानंतर आपण हिरव्या मिरचीचे आणि लसणाचे तुकडे घालून घ्यायचे। ते चांगले परतून घ्यायचे। मिरची लसूण परतल्यानंतर जिरे, मोहरी घालायचे, हळद घालून घ्यायची आणि आता कढीपत्ता घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट हा अगदी असा जाडसर असावा। भेंडीला नेहमी जाड असा कूट घालायचा आहे, जाडसर। आता भेंडी घालून घ्यायची आहे। भेंडी घातल्यानंतर परतून घ्यायचं थोडा वेळ आणि आता कूट घालायचं त्यामध्ये। कूट हा अगदी मी चमचाभर घेतला आहे, जास्त कूट पण घालायचं नाही भेंडीला। परत परतून घ्यायची। आता भेंडी चिकट न होण्यासाठी आपण त्यामध्ये दही घालणार आहे। त्याआधी मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला, चवीनुसार मीठ घालायचं। आता आपण छोटा चमचा इतकं दही घालून घ्यायचं त्यामध्ये आणि परतून घ्यायचे आहे। दह्याने भेंडी चिकट होत नाही आणि चवीलाही खूप छान लागते। झाकण पण ठेवायचं नाही भेंडीवरती, भेंडी परतत असताना। 5 मिनिटासाठी आपण भेंडी कमी गॅसवरती होऊ देऊ। आता बघू शकता तुम्ही 5 मिनिटानंतर आपली भेंडी तयार झालेली आहे। अजिबात भेंडी चिकट झालेली नाही आहे आपली, खूप छान अशी भेंडी झालेली आहे। किती घाईमध्ये करा अशी भेंडी, कधीच चिकट होणार नाही। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि एखादी कमेंट पण करत जा। सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन छोटीशी रेसिपीसह।